माने आणि वारंवार असं त्यांच्या अनुषंगाने काँग्रेसकडून का असे टीका होत आहे? एक तर असं आहे की या संदर्भामध्ये टीका होण्याचं कारण, टीका करण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्याचा कार्यकर्त्यांनी पाहिल्या, दादांची प्रथम जयंती सुद्धा संपूर्ण राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी, तरुणाईनी, शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करताय, याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या, आम्ही आमच्याबद्दल काम करत राहू. ज्यावेळी ट्विट केलं होतं त्यावेळी नंतर जरी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र त्या घटनेचं अगोदर समर्थन केलेलं होतं. दुपारी त्यांनी ऑन रेकॉर्ड प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांमध्ये विधान केलं होतं, त्यांनी विधान बरोबर आहे असं म्हटलं. तेच मी सांगतो की वैचारिक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण आहे. काल संध्याकाळी रात्री उशिरा ट्विट केला कारण त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये याच्याबद्दलच्या तीव्र संतप्त भावना काँग्रेसच्या विरोधामध्ये उतरत आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल. संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यांच्यावरती होणारी टीका ही अजित पवार यांच्या पत्नी म्हणून नाही तर त्या उपमुख्यमंत्री घटनात्मक पदावर आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी बोलावं. एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबा असं म्हटलं गेलं, वहिनींना प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न थांबा हा प्रश्न केला, त्यानंतरचा हे सगळं प्रकरण सुरू झालं. जर पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न विचारत असतील तोही कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्था आहे म्हणजे अध्यक्ष बोलायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाचे नेते त्यांना थांबवतात, हे चित्र महाराष्ट्रासमोर नाही. एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयच्या जेव्हा मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते त्याच्या अनुषंगाने ज्याला पत्रकार मित्र येतात, त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेंजवळ माझी काही चर्चा नाही तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं ती अत्यंत अयोग्य आहे. आम्ही एकदा असं पाहिलं की पवार यांनी पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रीची ती पत्रकार परिषद होती तिथं धनंजय मुंडे बोलतात. धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत. मागे एकदा पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे वहिनींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते असं पाहायला मिळालं. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही? हे चूक आहे. पक्षातले नेते
वहिनींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी मी मगाचपासून सांगितलं की एक कर्तबगार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक त्याचा आत्मविश्वास, धाडस बहिणींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. मी सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो. तटकरे साहेब, तुमचा पक्ष खरं तर राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे. काल सूरज चव्हाण हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. सुनील शेळके तुमच्या पक्षाचे आमदार त्यांनी तर स्पष्टपणे काँग्रेस नेत्यांना इशारा दिलेला आहे, मावळमधून जर तुम्हाला जायचं असेल, मुंबईतनं मावळला जायचं असेल, माफी मागा, नाहीतर पुढे जाऊन दिलं जाणार नाही. अशा पद्धतीपर्यंत म्हणजे स्वाभाविक आहे ना. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्या बद्दलची अस्मिता, निष्ठा आणि एक पक्षाच्या बद्दलच्या पक्ष नेतृत्वाच्या बद्दलचं ज्या पद्धतीने वक्तव्य केलं गेलं त्याचा चीड, त्याचा राग, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या स्वाभाविक आहे. क्रिया येते त्याला प्रतिक्रिया ही उमटतच असते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपली भूमिका निश्चितपणे व्यक्त करतात. तर तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पुन्हा एक लेटर आले आणि सुरेंद्र पवार यांची जेव्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यामध्ये जे घटनात्मक बाबी बदल केले त्याचे ठराव जे आहेत ते पुरवण्यात आले नाही अशी माहिती आता समोर येते. नाही, आज त्या विषयावरती मी काय बोलणार नाही, कारण आजचा विषय हा मर्यादित आहे. जे काँग्रेसने कालचं वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे. त्याबद्दलचं ते आहे. जरूर या विषयावरती मी नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. दिल्लीमध्ये ठराव घेण्यासाठी पुन्हा एकदा मी जरूर या विषयावरती नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. आजचा विषय मर्यादित आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दलचे अनुद्गार काढले गेले त्या संदर्भातला आहे. तटकरे साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये आहात, काँग्रेसच्या हायकमांडला या